मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं IGC फोरम आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं मेरिट फेलोशिप स्कीम 2026-27 सुरू करण्यात आली आहे. 10वीच्या परीक्षेत 85% अथवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते आहे. सांगली जिल्ह्यातील SSC, CBSE, ICSE, NIOS या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आतापर्यंत 61 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये 18 विद्यार्थी आणि 43 विद्यार्थिनींचा समावेश आहे. या फेलोशिप अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 5,000 रुपयांचं शैक्षणिक अनुदान, शैक्षणिक साहित्य, करिअर मार्गदर्शन तसंच समुपदेशनाची सुविधा दिली जाणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज सक्षमीकरण घडवून आणणं आणि विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सक्षम करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. योजनेचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 7 जून रोजी सांगली इथल्या रोटरी क्लब हॉलमध्ये होणार असून निमंत्रित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. मुस्लिम अल्पसंख्याक ब्रिलियंट विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नवीन योजना घेऊन आलो आहे. मेरिट फेलोशिप योजना. ही योजना फक्त 10वीच्या वर्गा परीक्षेमध्ये 85पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही फेलोशिप योजना आहे. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना सुरुवातीला विशेषतः पालकांना, जबाबदार आणि जाणकार पालकांना आम्ही इथं मार्गदर्शन करतो आहे. विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना एकत्र बोलवून आम्ही त्यांनाही मार्गदर्शन करतो आहे. अशा प्रकारचा आमचा मेरिट फेलोशिप योजना प्रोग्राम 3 दिवसाचा आहे. पहिल्या दिवशी 7 तारखेला हा उद्घाटनाचा समारंभ आहे आणि या उद्घाटनाच्या समारंभामध्ये पुणे येथील पण ते सांगली जिल्ह्याचे रहिवासी आहेत व्हाईस ॲडमिरल नदाफ यांच्या हस्ते आम्ही हा कार्यक्रम करतो आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आणि पालकांना एक आदर्श दाखवावं म्हणून आम्ही एक सक्सेसफुल IGC फोरमच्या मार्फत एक स्टोरी दाखवतो आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून तासगावची एक वेलफेअर समिती आहे, त्यांना पण आम्ही हे करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पुण्यामध्ये गेली 25 वर्ष काम करणारी जी अनीस करिअर फाउंडेशन आहे, त्यांचं पण आम्ही व्याख्यान त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. उद्घाटनाचा एक हा समारंभ पार पडल्यानंतर त्यामध्ये पालकांना जागरूक करण्यासाठी अजय दरेकर नावाचे एक काउन्सिलर आहेत, त्यांचं पण आम्ही व्याख्यान ठेवलं आहे. आणि अशा रीतीनं हा पहिला दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर या नंतरच्या 2 दिवशी आम्ही टप्प्याटप्प्याने विद्यार्थी आणि पालकांना कोणकोणते कोर्स घ्यायचेत असं मार्गदर्शन करणार. परंतु त्यांना आम्ही सक्ती करणार नाही, तो हा कोर्स कर का तो कोर्स कर. मला सांगायला आनंद वाटतो, मी उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये 40 वर्ष काम करूनसुद्धा आम्हाला मुस्लिम समाजाच्या अगदी तळागाळापर्यंत जाऊ शकलो नाही. आणि या योजनेमार्फत खऱ्या अर्थानं जी 61 विद्यार्थी आम्ही जमवलेले आहेत, त्याचं सर्व श्रेय या मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे हे संस्था आहे त्या संस्थांना जातं. ते जर नसतं तर आम्हाला हे शक्य नाही. त्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि त्यांचे उच्च कार्यकारी संचालक सुफियान पठाण यांनी अतिशय कष्ट करून ही 61 विद्यार्थी आम्हाला मिळवून दिली आहेत. हायस्कूलला प्रिन्सिपलला पत्र पाठवूनसुद्धा आम्हाला ही विद्यार्थी मिळाली नाहीत, पण ह्यांच्यामुळे मिळाली. हा एक अतिशय चांगल्या प्रकारचा प्रयोग आहे आणि तो मला वाटतं आहे हा एकमेव अशा प्रकारचा सांगली जिल्ह्यातला प्रयोग असावा. आणि मग प्रत्येक तालुक्यामध्ये जे विद्यार्थी निवडलेले आहेत
त्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथल्या लोकप्रतिनिधींनी मदत करावी असं मी त्यांना आव्हान करणार आहे. मला असं शेवटी असं म्हणायचं आहे, मी 82 वर्षाचा आहे, पण या शिक्षण क्षेत्रामध्ये माझ्या समाजासाठी काहीतरी करावं, एक अत्यंत अशा प्रकारच्या भावनेतून आणि या दोघांच्या सहकार्यानं हा प्रयत्न 101% यशस्वी होईल असं वाटतं.